नमस्कार सर्वांना। आजच्या व्हिडिओमध्ये आपण चौथा श्रावणी सोमवार हा 26 ऑगस्टला असणार आहे। त्या दिवशीच जन्माष्टमीचा शुभ संयोग जुळून आला आहे। भगवान शंकरासह श्रीकृष्णाची देखील पूजा केली जाईल। शिवपूजनासोबतच हा योगायोग जुळून आला असून हा दिवस अधिक खास मानला जात आहे। श्रावणातल्या सोमवारला विशेष महत्त्व प्राप्त झालेले आहे। यंदा श्रावणातला चौथा सोमवार जन्माष्टमीच्या शुभ संयोगाबरोबर जुळून आलेला आहे। या दिवशी रोहिणी नक्षत्र असून श्रीकृष्ण जन्मोत्सव साजरा केला जाईल। या दिवशी शंकरासह श्रीकृष्णाची पूजा कशी करायची याविषयी आपण माहिती घेऊया। 26 ऑगस्टला चौथा श्रावणी सोमवार असणार आहे। या दिवशी शशयोग, सर्वार्थ सिद्धी योग, गजकेसरी योगासह धनयोग आणि त्रिग्रही योगांचा शुभ संयोग जुळून आलेला आहे। या काळात तुम्हाला मानसिक आरोग्याची काळजी घ्यावी लागेल। श्रावणातल्या चौथ्या सोमवारी शिवभक्तांनी व्रताचा संकल्प करावा, तसेच शिवलिंगावर दुधाचा अभिषेक करावा। यानंतर शंकरासह श्रीकृष्णाचे ध्यान करावे। ओम सोमेश्वराय नमः या मंत्राचे पठण करावे। चौथ्या श्रावणी सोमवारी शिवामूठ म्हणून जवस वाहिले जाते। तसेच श्रावणातल्या सोमवारी शिवमूठ वाहताना नमः शिवाय शांताय पंचवक्त्राय शूलिने भृंगी भृंगी महाकाल गणयुक्ताय शंभवे या मंत्राचे पठण करावे। तसेच घरातील शिवलिंगाची विधिवत पूजा करावी। या दिवशी श्रीकृष्णाचे स्मरण करावे। सूर्यनारायणाला जल अर्पण केल्यानंतर पिवळी फुले, पिवळे वस्त्र, पिवळी फळं आणि पिवळे मिष्ठान्न अर्पण करून श्रीकृष्णाची पूजा करावी। विवाह झाल्यानंतर सलग पहिली 5 वर्षे स्त्रिया हे शिवास्त म्हणजेच शिवामूठ वाहण्याचे व्रत करतात। श्रावणी सोमवारी शिवपूजन झाल्यावर शिवामूठ व्हावी। तर आता आपण कृष्ण जन्माष्टमीची कथा तसेच दहीहंडीचा इतिहासाची माहिती घेऊया। कृष्ण जन्माची हीच तिथी आज कृष्ण जन्माष्टमी म्हणून साजरी केली जाते। या जन्माष्टमीच्या पुढल्या दिवशी गोपाळकाला साजरा केला जातो। काही ठिकाणी गोपाळकाल्याला दहीकाला असे देखील म्हणतात। वेगवेगळ्या प्रांतानुसार हा सण वेगवेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो। भगवान श्रीकृष्ण यांचा स्वभाव हा खोडकर होता। त्यांना दही, लोणी असे दुधाचे पदार्थ फार आवडायचे आणि त्यासाठीच्या त्यांच्या लीला सुद्धा सर्वांना माहीत आहे। याचेच एक प्रतीक म्हणून दहीकाल्याच्या दिवशी दहीहंडी साजरी केली जाते। दहीहंडी साजरी करताना उंचावर दही, लोणी, दूध यांनी भरलेली एक हंडी बांधली जाते आणि मानवी मनोरे रचून ती हंडी फोडली जाते। भगवान श्रीकृष्णाला प्रसन्न करण्यासाठी आणि मोक्षप्राप्तीसाठी जन्माष्टमीचे व्रत करण्याची परंपरा आहे। या दिवशी भगवान विष्णूचा अवतार असलेल्या श्रीकृष्णाचा जन्म झाला। म्हणूनच दरवर्षी श्रावण महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमी तिथीला जन्माष्टमीचा सण साजरा केला जातो। आता आपण श्रीकृष्ण जन्माची कथा पाहूया। भगवान श्रीकृष्णाचा जन्म माता देवकीच्या पोटी झाला। त्यावेळेस मथुरेत कंसाचे राज्य होते। कंस हा जुलमी तसेच पापी होता। त्याने अनेक निष्पाप लोकांवर अत्याचार केला होता। त्याच्या पापाने संपूर्ण मथुरा नगरी त्रस्त झाली होती। एवढेच नाही तर त्याने त्याच्या बहीण देवकीला तुरुंगात टाकले होते। त्याचप्रमाणे कंसाने देवकीच्या पतीला सुद्धा तुरुंगात डांबून ठेवले होते। कंसाने देवकीच्या 7 मुलांना मारून टाकले होते। भगवान श्रीकृष्णाच्या जन्माच्या आधी आकाशवाणी झालेली होती आणि त्या आकाशवाणीमध्ये देवकीचा 8वा पुत्र कंसाचा वध करेल असे सांगण्यात आलेले होते। त्यामुळे कंस देवकीच्या 8व्या पुत्राला मारण्याचा सुद्धा प्रयत्न करीत होता। भगवान श्रीकृष्णाच्या जन्माच्या वेळी तुरुंगातील पहारेकरी बेशुद्ध झाले। त्यानंतर वासुदेवांनी भगवान श्रीकृष्ण यांना एका टोपलीमध्ये बसवून तुडुंब भरलेली यमुना नदी पार केली। ते परममित्र नंद यांच्या घरी आले आणि भगवान श्रीकृष्णाला यशोदा माताजवळ नेऊन ठेवले। यशोदा मातेने एका कन्येला जन्म दिला होता। ती कन्या घेऊन ते परत आले। त्यानंतर भगवान श्रीकृष्णाचे पालनपोषण हे यशोदा मातेने केले। भगवान श्रीकृष्ण यांचा जन्म देवकी मातेच्या पोटी झाला असला तरी पालनपोषण मात्र यशोदा मातेने केले। अशा प्रकारे भगवान श्रीकृष्ण यांच्या जन्माची ही कथा आहे।
अशा प्रकारे ही श्रीकृष्ण जन्माष्टमीची कथा आपल्याला आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.